प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या आमच्या लातूरचा श्वास, या लातूरचा विश्वास, लातूरचं भूषण आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल आणि परिवाराच्या वतीनं त्यांना मोक्ष मिळो, त्यांना एक अभिवादन करून मी आजचा जो विषय घेत आहे, दो हंसों का जोड़ा. मित्रांनो, दो हंसों का जोड़ा हे एवढं प्रसिद्ध झालं 1985च्या नंतर. 1985 ते पुढ्यानंतर विलासरावजी हयात असेपर्यंत. आणि ते दो हंसों का जोडा मधले 2 हंस म्हणजे आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. त्यांची एक जीवलग मैत्री होती. म्हणजे विलासरावजी नेतृत्व करायचे लातूर तालुक्याचं, गोपीनाथरावजी नेतृत्व करायचे रेणापूर तालुक्याचं. यांच्या मतदारसंघात यांना सांभाळायचं, त्यांच्या मतदारसंघात विलासरावनी मराठा समाज सांभाळायचा. त्यांना तिथं गुप्तपणे आदेश की गोपीनाथरावला मदत करा. इकडे गोपीनाथरावनी नेहमी लातूरची भाजप कशी कमकुवत राहील, विलासरावजींना त्रास न झाला पाहिजे याची पूर्णपणे जबाबदारी जर कोणी घेतली ती गोपीनाथरावनी घेतली. हे त्यांचं वैयक्तिक जीवलग मैत्री मित्रांनो. आणि या मैत्रीला तर सलाम केलाच पाहिजे. जसं आपण काल बघितलं, सुप्रियाताई सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सर्व म्हणजे असं शरद पवार साहेबांनी जसं एक संघ नातं ठेवलेलं आहे. पक्षीय मतभेद बाजूला, पण एक जीवलग मैत्री, राजकारणाच्या पलीकडली मैत्री काय असते हे जर या महाराष्ट्राला कोणी दाखवलं असेल ते आदरणीय गोपीनाथराव मुंडे आणि विलासरावजी देशमुख यांची मैत्री. या 2 हंसों का जोडामध्ये तिसरा अजून एक हंस होता, ते म्हणजे सुशील कुमारजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री. पण कधी त्या सोलापूर जिल्ह्यात गेले की ते 2 हंसों का जोडा असायचे. मराठवाड्यात आले की गोपीनाथराव आणि विलासरावजी हंसों का जोडा असायचे. मित्रांनो, दोघं एकमेकावर प्रचंड टीका करायचे. ज्यावेळेस पक्षाच्या व्यासपीठावर यायचे, गोपीनाथरावांना जेरी सांगण्याचं काम विलासराव करायचे पक्षीय व्यासपीठावर, आणि विलासरावांना जेरी सांगण्याचं काम गोपीनाथराव करायचे पक्षीय व्यासपीठावर. मित्रांनो, मला एक प्रसंग आठवला. काल जे विषयाला आपण सुरुवात केली की आदरणीय प्रदीपजी राठी साहेब
मित्रांनो, मी आणि प्रदीपजी राठे आणि विलासरावजींचं हे तेवढंच मैत्री, जवळ खट्ट मैत्री. मला एक दिवशी प्रदीपजी सांगितले की म्हणले, राठी साहेब सांगितले की एक दिवशी सहज फेरफटका मारण्यासाठी विलासरावजींनी टी शर्ट पॅन्ट काय असं ओळखून येईल असा गॉगल कॅप असं काहीतरी, म्हणजे लोकांनी ओळखलं नाही पाहिजे म्हणून चौपाटीवर खारीमुरी खात बसले होते विलासराव देशमुख आणि प्रदीपजी राठे. आणि प्रदीपजींना विलासरावजी म्हणाले, प्रदीपजी त्याच मला वाटतं बहुतेक आमदार असतील, म्हणजे नुकतीच त्यांची फर्स्ट टर्म होती, आणि विलासरावजींना निवडून आणण्यामध्ये प्रदीपजी राठी यांचा मोलाचा वाटा होता. आणि प्रदीपजी राठी आणि विलासरावजी यांची जीवलग मैत्री, घनिष्ठ मैत्री, भावाच्या पलीकडलं प्रेम कुठंतरी दिलीपराव देशमुखांना खटकत होतं असं मला जाणवत होतं. मग ते आपल्या नगर परिषद निवडणुका असेल, काँग्रेस शताब्दी असेल, प्रदीपजी राठेंनी घेतली कुठले उपक्रम असेल काय, तर असं कुठंतरी त्यावेळेसपासूनच दिलीपरावजी, आणि जरी दिलीपराव देशमुख आणि राठी परिवाराचं सख्य असलं, राज राठी रमेश राठी त्यांचे मित्र असले, तरीही कुठंतरी प्रदीपजी राठीबद्दल थोडीशी मनामध्ये कुठंतरी नकळत भीती दिलीपरावजींच्या मनामध्ये होती की कुठंतरी विलासरावजींच्या पावलावर फॉल्टून हे प्रदीपजी राठी पुढे सरकतात का, ही भीती मला त्यावेळेस जाणवत होती. आता त्यावेळेस आमचा लहान तोंडी मोठा घास असायचा, कारण आम्ही कार्यकर्ते होतो प्रदीपजी राठेंचे, त्यामुळं आम्हाला आम्ही काही बी करते होतो, काही करत होतो. म्हणजे वेळप्रसंगी कबुतराचा प्रचार आम्ही विलासरावच्या विरोधात केला, म्हणून आम्हाला पुढे नंतर 5-7 वर्ष दिलीपराव कबूतर म्हणत होते. म्हणजे ही कहाणी मी मला का सांगतोय, या निमित्तानं आपण आठवणी जाग्या करतोय जीवलग मैत्रीच्या. प्रदीपजी राठेंची बंडखोरी करायची ही फायनल झालं. उद्योग भवनावर सगळे कबूतर जमलो आम्ही, आणि चला म्हणले लढायचं, मागं नाही हटायचं. मग आता लढायचंय तर तिकीट पाहिजे कुठल्या तरी पक्षाचं. विलासरावजींना पाडणं एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. विलासराव देशमुखांचा पराभव एवढं सोपा नव्हता हा विषय. आणि गोपीनाथरावांची विलासरावची मैत्री ही राठींना पूर्णपणे माहीत होती. त्यामुळं त्यांनी मोर्चा वळवला शिवसेनेकडे. आणि नुकतेच बाळासाहेब ठाकरे इथले लातूरच्या रेस्ट हाऊसवर आले होते. प्रदीपजी म्हणाले, चला आपण सगळे जाऊन शिवसेनेचं तिकीट मागूया. आता पुन्हा बंडखोराच्या यादीमध्ये अजून एक नाव आलेले, ते म्हणजे प्रभाकरराव उदगीरकर, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष. म्हणजे हे जेवढे काही शहराचे अध्यक्ष झाले, जेवढे काही जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, जेवढे काही महापौर झाले, ज्यांना ज्यांना ह्या देशमुखांनी परिवाराने पदं दिली, या सगळ्यांनी कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम केला. म्हणजे प्रभाकरराव उदगीरकरांना खुमखुमी आली. खरं तर ब्राह्मण समाजाचा माणूस, खरं तर त्यांना हे स्वप्न पडलंच कसं, हा आज चर्चेचा विषय आहे. होऊ शकत नाही, आता झाला तो विषय संपला. पण प्रभाकरराव उदगीरकरांना आमदार व्हावं वाटलं, हेच फार मोठं वाटलं सर्वांना. कोळशाच्या जीवावर, कुणाच्या जीवावर, फक्त विलासराव परिवाराबद्दल तो राग होता का दिलीपरावांबद्दल राग होता का कुणाबद्दल राग होता माहित नाही, पण प्रभाकरराव उदगीरकरांनी दंड थोपटले होते. कुणाच्या विरोधात? विलासरावजींच्या विरोधात. आता प्रदीप राठेंची झाली गोची. इकडे तर प्रभाकरराव उदगीरकर उभा टाकलेले आहेत, त्यांनी तिकीट मागितलं शिवसेनेकडे. प्रदीपजी राठे तिकीट मागतात शिवसेनेकडे. मग बाळासाहेब ठाकरेंनी प्रदीपजी राठेंना विचारलं, म्हणे माझ्या कानावर ज्या गोष्टी आल्या त्या बोलतो मी, की तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला का? तर प्रदीपजी राठे म्हणे की माझ्या खिशात राजीनामा आहे. मग बाळासाहेब ठाकरे म्हणे की जा आधी काँग्रेसचा राजीनामा द्या, मग नंतर माझ्याकडे तुम्ही रीतसर मागणी करा, आपण तुमच्या तिकिटाचा विचार करू. करून त्यांनी राठींची बोळवण केली बाळासाहेब ठाकरेंनी. आणि बाळासाहेब ठाकरेंचे आणि विलासरावजींचे संबंध हे तितकेच घनिष्ठ होते. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे जागले. आता काय झालं, तरी पण कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं की विलासरावजींना पराभूत हा माणूस करू शकतो. त्याचं नाव आहे मारवाडी समाजाचा प्रदीपजी राठे. आता खरं तर हे कसं समीकरण जुळणार होतं हे ठाकरेंना माहीत आणि प्रदीपजींना माहीत.
पण प्रयत्न केलेला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे, कारण त्यावेळेस मराठवाड्यात माझा फक्त एकमेव दुसरा व्हिडिओ कॅमेरा होता अख्ख्या 6 जिल्ह्यामध्ये, जो रत्नाकर औसेकर एक व्हिडिओग्राफर म्हणून प्रसिद्ध होता. आणि त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचं काम माझ्याकडं त्यावेळेस राजस्थान हायस्कूलच्या ग्राउंडवर ज्यावेळेस प्रभाकरराव उदगीरकरांचं तिकीट फायनल करायची वेळ आली आणि बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सभा घेतली आणि त्या ज्या सभेमध्ये उदगीरकरांचं तिकीट फायनल झालं, त्या सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या बहाण्यानं हा अवलिया कलाकार, हा आपल्या सर्वांचा मित्र, तिथं कॅमेरा घेऊन उभा होता. म्हणजे एकमेव स्टेजवर मी, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथराव मुंडे, तिघच स्टेजवर. आणि शिवसेनेचा एक त्यावेळेस असा होता की जिल्हा प्रमुख जरी असला, मराठवाडा संपर्क प्रमुख जरी असला, तर खाली बसायचं, बाळासाहेबाच्या बाजूला नाही बसायचं कोणी. तिथं फक्त 2च खुर्च्या होत्या, एक गोपीनाथराव मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे. माझा कॅमेरा ऑन. माझ्याकडे बघून बाळासाहेब म्हणाले, अरे माझं काय घेतोस, या पब्लिकचं घे. माझं तोंड बघून बघून माझी बायको सुद्धा मला कंटाळली, असं बाळासाहेब ठाकरे सहज मला म्हणून गेले. मग मी पब्लिकचं घेत होतो. पण स्टेजवर जी गंमत आहे मित्रांनो, जी आपण आजपर्यंत कधी ओपन केली नाही, कदाचित ही अनेकांना माहीत सुद्धा नसेल, की त्या स्टेजवर 10 मिनिट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथराव मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक झाली. आणि शाब्दिक चकमक ऐतिहासिक होती. आता कदाचित काही प्रायव्हेट गोष्टी बाहेर ओपन कराव्या का न कराव्या हे मला समजत नाही, पण एक मला जे जाणलं की मैत्रीचं एक घनिष्ठ नातं काय असतं. बाळासाहेब ठाकरे ठाम होते की राठींना तिकीट द्यायचं आणि गोपीनाथराव ठाम होते की उदगीरकरला तिकीट द्यायचं, कारण राठी हा विलासरावांना अडसर ठरू शकतो. गोपीनाथराव वारंवार म्हणायला लागले, नाही नाही नाही, मला विलासरावांची रेणापूरकडे मदत आहे, त्यामुळं मी विलासरावांना डिस्टर्ब करणार नाही. या मुद्द्यावर गोपीनाथराव ठाम होते आणि बाळासाहेब ठाम होते की आपल्याला काही करून विलासरावांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा आहे, की जो पैशाला मजबूत असेल, ज्याचा लोकसंपर्क असेल, ज्याचं सर्व समाजामध्ये स्थान असेल. त्या काळचा एक नेता म्हणजे प्रदीपजी राठी. मग बाळासाहेब ठाकरेंचं पूर्ण मत होतं की प्रदीपजी राठींना तिकीट द्यायचं. गोपीनाथरावचं मत होतं की राठीला तिकीट नको, आपण उदगीरकरांना तिकीट देऊ, की जेणेकरून विलासरावांचा विजय सहज सोपा होईल. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणजे मैत्रीचं नातं किती जिवलग असतं, किती जिव्हाळ्याचं असतं. त्या ठिकाणी पक्ष, नेता वगैरे, मैत्री म्हणजे मैत्री, म्हणून त्यांना म्हणतात दो हंसों का जोडा. असे हे जिवलग मित्र एकमेकाच्या सुखदुःखात सामावून घेतात. आणि सगळं एक आज एक कहाणी मला आता जात जाता तुम्हाला एक 2-4 मिनिटात सांगतो मित्रांनो, 2 मिनिटात, की लातूरला ज्यावेळेस सर्वप्रथम माझे खासदार सुनील गायकवाड निवडणुकीला उभा राहिले होते आणि सुनील गायकवाड फक्त काही थोडक्या मतानं पडलेले आहेत. मित्रांनो, विलासरावजींनी दिल्लीहून जाहीर केलं, त्यावेळेस ते विलासराव केंद्रीय अवजड मंत्री होते, की आमच्या लातूरची लोकसभेची सीट गेलेली आहे, जयवंतराव आवळे पडलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अर्ध्या तासात काय चक्र फिरले माहित नाही, हे गुपित आहे. अजूनही आम्हाला प्रश्न उत्तर आहेत. आम्ही सुनील गायकवाडच्या मिरवणुकीची तयारी केली होती. आमचे अनेक मित्र आम्ही जमलो होतो सुनील गायकवाडांच्या घरी, की आपण त्यांची मिरवणूक काढूया. खासदार झाला मित्र, काँग्रेसचा उमेदवार पडला, कारण एवढं प्रचंड मतदान भाजपला झालं होतं. पण नंतर काय चक्र झाली माहित नाही. अर्ध्या तासाने डिक्लेअर करण्यात आलं की त्या ठिकाणी काँग्रेसची सीट आली, सुनील गायकवाड काही मतानं पडले. मग आता याच्यामध्ये काय काय राजकारण घडलं हे सगळं गुपित आहे. काही गोष्टी बोलायच्या असतात, काही गोष्टी बोलायच्या नसतात. पण मित्रांनो, मला जे तुम्हाला एकच सांगायचं आहे की जिवलग मैत्री काय असते ती शेवटपर्यंत जर कोणी जपली असेल तर महाराष्ट्रात 2 नेते आहेत, जे म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे. कित्येक वेळा मुंडे साहेब भाषणासह सांगायचे
की व्यासपीठावर उपस्थित विलासराव मुंडे आणि मी बोलत असलेला गोपीनाथराव देशमुख, म्हणजे त्यांनी फक्त एकमेकाची नाव बदलली, पण म्हणजे त्यांनी सांगितले की आमचा हा दो हंसों का जोडा आहे. या दो हंसों का जोडाच्या अनेक किस्स्यामध्ये आपल्याला जायचं मित्रांनो. अनेक मनोरंजक 1985 पासूनचा इतिहास आपण आता विलासरावजींचा काढलेला आहे. माझ्याकडे विलासरावजींच्या अशा काही भाषणाच्या क्लिप्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण हे माझं वैयक्तिक विलासरावांचं प्रेम आहे. मित्रांनो, माझ्याकडे कमीत कमी तुम्हाला 1 वर्ष विलासराव पाहता येतील एवढं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तर म्हणून मी नक्की विलासरावांच्या अनेक झलक, ग्रामीण भागात विलासराव कसे बोलत होते त्याच्या झलक, विलासरावबद्दल एक विशेष माझ्याकडे लायब्ररीज तयार केलेली आहे की ज्यामध्ये विलासरावांची भाषणं, विलासरावांचा ऑडिओ, विलासरावांचा व्हिडिओ, असं एक विलासराव प्रेमी आज आमच्या आदरणीय नेत्याला विलासरावजींना श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि मित्रांनो, आमच्या परिवाराच्या वतीनं स्वतः श्रद्धांजली आहे. तर मित्रांनो, तर चला उद्या भेटूया पुन्हा नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकरचा सकाळचा होंगा. कसा वाटला दो हंसों का जोडा? नमस्कार. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.